ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवद्गीता अध्याय 17 श्रद्धात्रय विभागयोग याचा आपण मराठीत सविस्तर अर्थ पाहूयात. थोड्याच दिवसात आपल्या चॅनलवरती भगवद्गीतेचे संस्कृत अध्याय वाचले जातील, तरी तुम्हीही यात सहभागी होऊ शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकर व्हिडिओ मिळतील. नमस्कार भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांनो, या अध्यायात एकूण 28 श्लोक आहेत. अध्याय 17 श्रद्धात्रय विभागयोग. श्लोक 1 अर्जुनाचा प्रश्न. अर्जुन विचारतात, जो मनुष्य शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार न करता फक्त स्वतःच्या श्रद्धेनुसार उपासना करतो, त्याची श्रद्धा कोणत्या प्रकारची असते? सत्व, रज की तम? असा प्रश्न अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतात. भावार्थ, लोक अनेकदा स्वतःच्या मनाप्रमाणे पूजा, व्रत, दान करतात. हे योग्य की अयोग्य याचे स्पष्टीकरण अर्जुनांनी भगवान श्रीकृष्णांकडे मागितले आहे. श्लोक 2 श्रद्धेचे 3 प्रकार आहेत. अर्थ कृष्ण सांगतात, प्रत्येक मनुष्याची श्रद्धा त्याच्या स्वभावानुसार असते. ती 3 प्रकारची असते: सात्विक, राजस आणि तामस. भावार्थ, आपली श्रद्धा म्हणजेच आपला आंतरिक स्वभाव होय. जसे आपण आहोत तशीच आपली पूजा दृष्टी. श्लोक 3 श्रद्धा आणि मनुष्याचा स्वभाव. अर्थ जसा स्वभाव तशी श्रद्धा. मनुष्य जसे विचार करतो तसा तो बनतो. आपण जसा विचार करू त्याप्रमाणे आपली बुद्धीही चालते आणि तसंच आपण बनतो आणि आपण चांगले वागायला लागतो जर चांगला विचार केला तर. विश्वास हा व्यक्तीला उंच नेऊ शकतो किंवा पाडू शकतो. जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण कोणतीही इच्छा आपली पूर्ण करू शकतो, आपलं काम करू शकतो. जर आपल्यावर स्वतःचा विश्वास असेल तर. श्लोक 4 कोणत्या गुणी लोकांची कोणती उपासना असते ते पाहूया. सात्विक लोक देवाची उपासना करतात. राजस लोक यक्ष राक्षसाची करतात, तर तामस लोक भूत प्रेत पिशाच याची उपासना करतात. भावार्थ, उपासना म्हणजे मनाचा स्तर. उंच श्रद्धा म्हणजेच देवगुण वाढतात. उंच श्रद्धा असेल तर देवगुण वाढतात. देवावरती श्रद्धा असेल तर देवाचे गुण आपल्यात वाढतात. श्लोक 5 आणि 6 राक्षसी तपस्या करणारे. काही लोक खोटा अभिमान, दंभ, हट्टीपणाने कठोर तप करतात. ते शरीराला त्रास देतात. निसर्ग विरुद्ध आचरण करतात. ते राक्षसी प्रवृत्तीचे आहेत. भावार्थ, शरीराला त्रास देणे म्हणजे अध्यात्म नव्हे, ईश्वर प्रेमातून मिळतो. श्लोक 7 अन्नाचे 3 प्रकार आहेत. लोकांना आवडणारे अन्न देखील 3 प्रकारचे असते. कोणते 3 प्रकारचे अन्न ते पाहूया. सात्विक, राजस आणि तामस. भावार्थ, अन्नाचा स्वभाव मनाचा स्वभाव बदलतो. श्लोक 8 सात्विक अन्न जीवन वाढवणारे, निर्मल, रसयुक्त, हलके आणि मन प्रसन्न करणारे हे सात्विक अन्न मानले जाते. भावार्थ, जे अन्न आनंद देतं, प्रसन्नता देतं ते सात्विक अन्न म्हणून ओळखलं जातं. श्लोक 9 राजस अन्न. अर्थ अति तिखट, खारट, गरम, तेलकट, कोरडे, त्रासदायक अन्न म्हणजे राजस अन्न. असे अन्न चंचलता, क्रोध आणि अस्थिरता वाढवते. श्लोक 10 तामस अन्न. शिळे, दुर्गंधयुक्त उरलेले अन्न, अस्वच्छ किंवा हिंसक अन्न तामस अन्न म्हणून ओळखले जाते. भावार्थ, तामस अन्न मनाचे तेज कमी करते. श्लोक 11 सात्विक यज्ञ. फळाची अपेक्षा न ठेवता शास्त्रानुसार केलेला यज्ञ म्हणजे सात्विक यज्ञ होय. इथं यज्ञाचेही प्रकार सांगितले आहेत. सात्विक यज्ञ म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता शास्त्रानुसार केलेला यज्ञ म्हणजे सात्विक यज्ञ होय. कर्तव्य म्हणून केलेलं कर्म
म्हणजे सात्विक कर्म होय, सात्विक यज्ञ होय. श्लोक 12. राजस यज्ञ मान प्रतिष्ठेसाठी फळासाठी केलेला यज्ञ म्हणजे राजस यज्ञ होय. हे कर्म मी पण वाढवते, म्हणजे स्वतःमधला मीपणा अहंकार हे कर्म वाढवतं राजस यज्ञ. श्लोक 13. तामस यज्ञ शास्त्राचे नियम न पाळता अन्न वस्तू न देऊन श्रद्धा नसताना केलेला यज्ञ म्हणजे तामस यज्ञ होय. अज्ञानातून केलेले कर्म व्यर्थ ठरते. अज्ञानातून केलेलं कर्म व्यर्थ ठरते. भक्तिभावाने श्रद्धा ठेवून कर्म करावे. श्लोक 14. सात्विक तप म्हणजे शारीरिक तप. देव, गुरु, शुद्धता, सत्यता, अहिंसा ही शारीरिक तपश्चर्येची चिन्हे आहेत. भावार्थ, शरीर चांगल्या कर्मासाठी वापरणे म्हणजेच तप होय. तपासाठी वापरणे. श्लोक 15. वाणीचे तप सत्य बोलणे, प्रिय बोलणे, उपकाराचे बोलणे हे वाचा, याला तप म्हणतात. तोंडातून निघणारा शब्दही तप आहे. श्लोक 16. मनाचे तप अर्थ मन प्रसन्न, शांत, एकाग्र आणि पवित्र ठेवणे म्हणजे मनाचे तप होय. आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी आपण शांत एकाग्रचित्तेनं किंवा पवित्र राहणं ठेवणं मन, त्यालाच मनाचे तप म्हणतात. भावार्थ, मन सुधारले की जीवन सुधारते. आधी आपलं मन सुधरा, आपोआप आपले जीवन सुधारायला मदत होईल आणि सुरुवात होईल. श्लोक 17. सात्विक तप फळाची अपेक्षा न ठेवता केलेली तपश्चर्या म्हणजे सात्विक तप होय. तप स्वतःला सुधारणे न की दाखवणे. तप हे स्वतःला सुधारण्यासाठी करावं. राजस तप दिखावा मान प्रतिष्ठेसाठी केलेला तप म्हणजे राजस तप होय. लोक काय म्हणतील हे राजस तप आहे. लोकांना दिखावा करण्यासाठी तप करू नका. लोक काय म्हणतील काय याचा विचार अजिबात करू नका. स्वतःला तप करायचं असेल तर चांगल्या प्रमाणे करा. श्लोक 19. तामस तप अज्ञानाने स्वतःला किंवा इतरांना त्रास देऊन केलेले तप म्हणजे तामस तप होय. भावार्थ, त्रास घेणं किंवा त्रास करणं याला तप म्हणत नाहीत. श्लोक 20. सात्विक दान कर्तव्य समजून योग्य वेळी योग्य पात्राला परतफेडीची अपेक्षा न ठेवता दिलेले दान म्हणजे सात्विक दान होय. त्या फळाची अपेक्षा न करता, त्या व्यक्तीकडून फळाची अपेक्षा न करता दान करावे. खरे दान म्हणजे निरपेक्ष प्रेम. श्लोक 21. राजस दान फायद्यासाठी मानासाठी अनिच्छेने दिलेले दान म्हणजे राजस दान होय. जे दान प्रसिद्धीसाठी केले जाते ते राजस दान म्हणून ओळखले जाते. श्लोक 22. तामस दान अयोग्य व्यक्तीला अपमानाने किंवा अयोग्य वेळी दिलेले दान हे तामस दान म्हणून ओळखले जाते. अयोग्य व्यक्तीला अपमानाने किंवा अयोग्य वेळी दिलेले दान हे तामस दान म्हणून ओळखले जाते. अशा दानाने पुण्य मिळत नाही. श्लोक 23. ओम तत्सत सत. वयज्ञ दान तप याचे पवित्र आरंभसूत्र ही 3 अक्षरे आहेत. सर्व शुभ कर्माच्या मागे ही 3 तत्वे आहेत. श्लोक 24. ओमचा अर्थ नीट ऐका. ओमचा अर्थ सात्विक लोक प्रत्येक शुभ कर्म ओमने सुरू करतात. भावार्थ, ओम म्हणजे विश्वासाचा आधार आहे. तत्चा अर्थ श्लोक 25. तत्चा अर्थ बघा. फळाची इच्छा नसावी म्हणून तत म्हणतात. कर्म परमेश्वराला अर्पण. सतचा अर्थ सत म्हणजे सत्य, सत्प्रवृत्ती, शुभता, स्थिरता. सत्कर्मांना सत म्हणतात. सत म्हणजे सत्य, सत्प्रवृत्ती, शुभता, स्थिरता. सत्कर्मांना सत म्हणतात. सत म्हणजे चांगुलपणा, उन्नती, शुभता. श्लोक 28. श्रद्धा नसलेले कर्म
श्रद्धेशिवाय केलेले यज्ञ, दान, तप व्यर्थ आहे. श्रद्धेशिवाय म्हणजे श्रद्धा नसताना, श्रद्धा न ठेवता केलेले यज्ञ, दान, तप हे व्यर्थ आहे, निकामी आहे. त्याला काही मूल्य नाही. कर्माला जीव नाही, तर त्याची श्रद्धा महत्त्वाची. व्हिडिओ आवडला असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय असे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुढील अध्यायात लवकरच भेटूयात. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण भगवद्गीता ग्रंथ वाचण्याचे व्हिडिओ घेऊन येत आहोत. धन्यवाद.